माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा माननीय गणेश नाईक साहेबांचा खूप आनंदाचा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे की या देशातील झंझावात संपूर्ण मध्ये 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं झंझावात दाखवला आणि आज आम्हाला आनंद रवींद्र चव्हाण साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी मिळायला पाहिजे। एक ऐतिहासिक सुवर्णाक्षरानं निवाजणारा क्षण आहे। विनंती करतो नाईक साहेबांना की त्यांनी खरं म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला प्रदेशाध्यक्ष साहेब इकडेच येतात, ते काय आम्हाला तिकडे बोलवतच नाही, तर ते सांगतात की मीच येतो तुमच्याकडे। जोरदार टाळ्याने त्यांना धन्यवाद करूया। भारत माता की जय, भारत माता की जय। मस्त गणेश नाईक साहेबांचा हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, या अगोदरही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याही वेळेला अतिशय चांगलं यश हे महायुतीला प्राप्त झालं होतं। आणि आत्ताही आपण पाहिलं असेल की 29 महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं। नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये इथे मंदाताई, त्याचबरोबर संपूर्ण इथली असणारी हलू नको रे भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी, संजीव नाईकजी, संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे यश मिळालं। नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये 20 वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच खरं तर हे यश जे आहे यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईकरांनी त्यांना दिलं, भारतीय जनता पार्टीला दिलं। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद। सर तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं, ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं। त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामुळे तर निवडणुका आता संपलेल्या आहेत, त्यामुळे विकासात्मक जे विजन देवेंद्रजी प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे। नवी मुंबईमध्ये काही गंभीर विषय जे आहेत त्या विषयांबद्दल नाईक साहेब नेहमीच त्याची चर्चा करतात, केली त्यांनी DCRच्या संदर्भात ते वारंवार सांगतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं हे अपेक्षित आहे। मी असेल, देवेंद्रजी, मी सगळीजणं बसून त्यामध्ये काय करता येऊ शकतो याचा गांभीर्याने विचार घेणाऱ्या काळात एक विजन ठेवून काम करतात। नाईक साहेबसुद्धा विजन ठेवून काम करतात। एज्युसिटी जी तयार करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। आता परिणाम जो आहे तो परिणाम किती मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याची आपणा सर्वांना कल्पना आहे। त्यामुळे हे शहर आणि शहराची असणारी पूर्ण परिस्थितीच बदलेल असं मला त्यानिमित्ताने वाटतं, कारण एअरपोर्ट नवी मुंबई जवळ आहे आणि हे शहर आणि शहराची असणारी
जी परिस्थिती आहे, राहणीमान जे आहे, त्या दृष्टिकोनातून हे शहराला एज्युसिटी म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी करण्याचं जे ठरवलं आहे त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो परिणाम एवढ्या युनिव्हर्सिटीज जर या शहरांमध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण त्या शहरामध्ये जर आल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम देशातील असणारी या इकॉनॉमीवरती पण सर्वात मोठा होईल असं मला वाटतं. आपल्याला माहिती आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून मला मुंबईच्या सर्व मतदारांचे खूप खूप आभार की त्यांनी मला चांगला आशीर्वाद दिला. सर, नवी मुंबईमध्ये काही सक्षम उमेदवार होते त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या बाबतीत आपण आज एक सकारात्मक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याबद्दल काय? मी आत्ताच नाईक साहेबांना मी त्या संदर्भात सांगितलं की असे काही सक्षम जे उमेदवार की ज्यांना कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशा सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह जो विचार करायचा तो आपण सर्वजण संघटनात्मकदृष्ट्या नक्की येणाऱ्या काळामध्ये धन्यवाद. गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. निवडणुका जय आणि पराजय हा होत असतो. नाईक साहेबांच्या नेतृत्वाला सर्वमान्य नेतृत्व आहे असं नवी मुंबईकरांनी सिद्ध केलं यात काही शंका नाही. सर